धाराशिव जिल्ह्यात आता एकच आवाज घुमतोय, ते म्हणजे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी. दत्ताभाऊ कुलकर्णी यांना विधान परिषदेवर संधी द्या, ही फक्त मागणी नाही आहे कार्यकर्त्यांची ज्वालामुखी. धाराशिवच्या मातीतून उभा राहिलेला नेता, तळागाळाशी नाड जुळवणारा नेता आणि संघटनाला बळ देणारा खरा शिलेदार दत्ताभाऊ कुलकर्णी आहे, असे जनतेकडून सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो किंवा पंचायत समिती, प्रत्येक ठिकाणी भाजप महायुतीच्या विजयाचा झेंडा फडकवणारं नेतृत्व म्हणजेच भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी. एकाच दिवशी 17 मंडळांमध्ये तब्बल 1020 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ही केवळ संघटन नाही, हा आहे राजकीय गेम चेंजर. शांत स्वभाव पण निर्यात धारदार, निशत्रू व्यक्तिमत्व, संयमी चेहरा पण कामात आक्रमकता आणि सर्वसमावेशक नेतृत्वामुळेच आज कार्यकर्त्यांचा विश्वास फक्त आणि फक्त दत्ताभाऊंवर आहे. आता विधान परिषदेची निवडणूक 12 मेचा दिवस जवळ येतोय. महायुतीकडे स्पष्ट बहुमत, 8 उमेदवार सहज निवडून येणार. पण प्रश्न आहे की धाराशिवला प्रतिनिधित्व मिळणार का? तर आता नाही तर कधीच नाही. सिद्धिविनायक परिवाराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, सहकार क्षेत्रात भक्कम काम आणि विकासाचा स्पष्ट रोडमॅप. मग अजून काय पाहिजे? वेळ आली आहे निर्णयाची. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने धाराशिवच्या कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनाच विधान परिषदेवर संधी द्या, हा फक्त नारा नाही, ही आहे जनतेची मागणी. आणि आता हा आवाज थांबणार नाही. धाराशिवचा आवाज आता थेट विधान भवनात पोहोचणार का, असा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे. तर महाराष्ट्रातील आणि धाराशिव जिल्ह्यातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.